कोलकाता हत्या प्रकरणाचे धामणगावात पडसाद. डॉक्टर संपावर, दवाखाने बंद, वैद्यकीय सेवा ठप्प. कोलकात्यामध्ये झालेला बलात्कार आणि हत्या प्रकरणाचे धामणगाव शहरात पडसाद उमटले असून आयएमने या घटनेचा निषेध केला. धामणगाव शहरातील डॉक्टरांनी संप पुकारत आपले दवाखाने बंद ठेवल्याने दिवसभर रुग्णांना उपचार मिळाले नाही. पश्चिम बंगालमधील कोलकात्यातील प्रशिक्षणार्थी डॉक्टरच्या बलात्कार आणि हत्या प्रकरणी देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे. धामणगाव शहरात याचे पडसाद पाहायला मिळत आहे. आयएमए धामणगाव मेडिकल असोसिएशन निमाच्या वतीने आज दत्तापूर पोलीसचे निरीक्षक गिरीश तातोड यांना सर्व डॉक्टरांनी निवेदन दिले. यावेळी आयएमचे अध्यक्ष डॉक्टर अशोक भैया, डॉक्टर प्रकाश राठी, डॉक्टर अशोक सकलेचा, डॉक्टर अशित पसारी, डॉक्टर आकाश, डॉक्टर भरत पालीवाल, डॉक्टर अमित गुल्लाने, डॉक्टर टोकसे, डॉक्टर सागर राऊत, डॉक्टर बोरसे, डॉक्टर शर्मा, डॉक्टर गुप्ता आदी उपस्थित होते. कलकत्त्याच्या कार रुग्णालयात जी दुर्घटना म्हणजे घटना घडली आहे ती खूपच निंदनीय आहे, घृणास्पद आहे. आणि एका डॉक्टर स्त्रीवर अत्याचार करून त्याची हत्या करणं हा सामान्य माणसाला बधीर करणारा प्रकार आहे. आणि आजपर्यंत डॉक्टरांवर खूप वेळा हल्ले झाले आहे. मग डॉक्टरांना तुम्ही एका वेळेस देव मानता आणि दुसऱ्या वेळेसच त्याला मारठोकला उतरता. तुमचा कोणत्याही सिरियस रुग्णाची सुद्धा जिम्मेदारी त्याच्यावर टाकता आणि चांगल्याबद्दल कधी श्रेय देत नाही, वाईटाचं पूर्ण देता. या सगळ्या गोष्टीचा आम्ही निषेध करतो. कित्येक वेळा डॉक्टरांवर शारीरिक हल्ले झाले आहे, त्यांच्या हॉस्पिटलची तोडफोड झाली आहे, त्यांना मानसिक धक्का बसला आहे. आम्ही शासन आणि प्रशासनाला विनंती करतो की यापुढे डॉक्टरांच्या प्रतिष्ठेचं आणि सुरक्षेची काळजी आपण घ्यावी. कारण आम्ही समाजाचे सेवकच आहोत आणि समाजाच्या कार्यासाठी हमेशा कार्यरत राहतो. जर आम्ही आमचं कार्य बंद केलं तर समाजाची काय स्थिती होईल कल्पना करा. डॉक्टर अशोक भैया, प्रेसिडेंट आयएमए धामणगाव शाखा.